की सर्वांना जळगाव हे परिचित आहे। जळगाव हे केळ्यांसाठी प्रसिद्ध आहे, परंतु जळगावातील केळ्याचे उत्पन्न गेली 9 वर्षे यशस्वीरित्या रायगडमध्ये घेत सर्वांना अचंबित केले ते माणगाव तालुक्यातील कोस्ते गावात राहणारे दिलीप गोपाळ यांनी। दिलीप गोपाळ या प्रगतशील शेतकऱ्यांनी सुरुवातीस 1 एकर जागेत केळीची लागवड करीत सुरुवात केली होती। आता त्यांनी जवळपास 7 एकरमध्ये लागवड करीत महिन्याला 3.5 लाख रुपये कमवत आहेत। त्यांनी जळगावसारख्या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या केळी पिकाचे उत्पन्न माणगाव तालुक्यात घेत सर्व शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे। केळीच्या यशस्वी पिकामुळे नुकतेच त्यांनी केळ्यापासून फ्लेवरचे वेफर्स बनविण्याची फॅक्टरी कोस्ते येथे चालू केली आहे। त्यामुळे अनेक बेरोजगार महिलांना तसेच तरुणांना रोजगार मिळाला आहे। नमस्कार, मी प्रसाद गोरेगावकर, रायगड प्रतिबिंब न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत जिथे एका शेतकऱ्याने, प्रगतशील शेतकऱ्यांनी केळ्यासारखं उत्पन्न घेतलेलं आहे। जे केळं जे आहे ते जळगाव इथे प्रसिद्ध आहे, मात्र आपल्या रायगडामध्ये कोस्ते गाव अशा ठिकाणी त्यांनी जवळपास 7 एकरमध्ये केळ्याची लागवड करून वर्षाकाठी 3-1 लाख रुपयाचं उत्पन्न घेतात। असे प्रगतशील शेतकरी दिलीप गोपाळ आपल्यासोबत आहेत। आपण थोडक्यात त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत। दिलीप शेठ, काय सांगाल? आतापर्यंत तुम्ही जी लागवड केलेली आहे, कधीपासून सुरुवात केली आणि काय थोडक्यात आम्हाला माहिती द्यावी। मी 2009 पासून सुरू आहे माझी लागवड, पण मला वर्षाकाठी एकरी 3 लाख रुपये भेटतात आणि मी आमच्याकडे आता 9 माणसं काम करतात, त्यांचे खर्च पाणी काढून मला महिन्याला 50,000 रुपये भेटतात। आणि मी जे करतोय असं सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा। ही साधारण आपण जी शेती केलेली आहे 7 एकर किंवा 1 एकर समजा एखाद्याला शेती करायची झाली तर तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा, कशा पद्धतीने झाडांचं अंतर किती पाहिजे आणि कसं हे होईल? त्याचं जे अंतर आहे 5x7चा अंतर असतो आणि 5x6चा पण असतो। ज्याला जे योग्य लागेल ते करू शकता। 5x5 मध्ये पण होतो। एकरी मला वाटतं 1200 झाडं लागवड होते। ते झाड तोडण्याची काही गरज नसते, आपल्याला घड काढून घ्यायचं, बाकीचे पानं वरचे आहेत ते छाटून घ्यायचे आणि बाकीचे जे आपण बाजूला झाड ठेवतो ते त्याचं रस तो झाड खेचून घेतो आणि एक प्रकारचा खत आहे तो, आणि तो 6 महिन्यात दुसरा रिझल्ट आपल्याला भेटतो त्याचा। आणि तो घड एवढा मोठा होतो की कमीत कमी 30-40 किलोचा होतो। तो सुरुवातीला कमी वजन होतं, 30-35 किलो। रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो, माणगाव।